नेक्स्ट पॉईंट इज रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. आता टेलिस्कोपची आपण रिझॉल्विंग पॉवर पाहायची आहे. त्यासाठी कन्सिडर दिस डायग्राम अँड दिस ॲनिमेशन. टेलिस्कोप्स आर नॉर्मली यूज्ड टू सी डिस्टंट स्टार्स. लॉंग डिस्टन्सचे ऑब्जेक्ट जे आहेत हे लॉंग डिस्टन्सचे मोठे ऑब्जेक्ट आपल्याला पाहण्यासाठी आपण जनरली टेलिस्कोप वापरतो. ऑब्जेक्टिव्ह ए बी ऑफ टेलिस्कोप रिसिव्हिंग two sets of parallel beams from two distant objects with an angular separation theta. आता ए बी जे आहे, ए बी हे टेलिस्कोपचं ऑब्जेक्टिव्ह आहे आणि दोन लॉंग डिस्टन्सपासून येणारे जे ऑब्जेक्ट्स आहेत पॅरलल रेज आहेत, हे पॅरलल रेज अँग्युलर सेपरेशन जे यांचं हा रे आणखीन हा रे याच्यामधलं अँग्युलर सेपरेशन थीटा आहे. दोन लॉंग डिस्टन्सपासून येणारे ऑब्जेक्ट रेज आहेत, इथं पण दाखवलेलं आहे. हे दोन लॉंग डिस्टन्सपासून येणारे ऑब्जेक्ट यांच्यामधला अँगल हा थीटा आहे. Resolving power of a telescope is then defined as the reciprocal of the least angular separation between the object that are just resolved. तर least angular separation म्हणजे काय? कमीत कमी अँग्युलर सेपरेशन आहे. या कमीत कमी अँग्युलर सेपरेशनला ते दोन ऑब्जेक्ट आपण डिस्टिंक्टली बघू शकतो. त्यापेक्षा कमी अँग्युलर सेपरेशन असेल तर आपण एकच ऑब्जेक्ट बघतो, तो सिंगल दिसतो. जास्त अँग्युलर सेपरेशन असेल तर दोन ऑब्जेक्ट दोन दिसतात. पण कमीत कमी जे अँग्युलर सेपरेशन आहे ते आपण लिस्ट अँग्युलर सेपरेशन म्हणायचं आणि ह्या लिस्ट अँग्युलर सेपरेशनचा आपण रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला त्याची टेलिस्कोपची रिझॉल्विंग पॉवर मिळते. द पाथ डिफरन्स बिटवीन द एक्स्ट्रीम रेज ॲट द फर्स्ट डार्क रिंग इज गिवन बाय 1.22 लॅम्बडा. आता हे लॉंग डिस्टन्सच्या ऑब्जेक्टपासून येणारे रेज इथं रिफ्रॅक्ट होऊन इथं मिळाले आहेत आणि आय आणि आय डॅश या दोन इमेज फॉर्म झाले आहेत आणि ह्या दोन इमेज जे या दोन्ही इमेजचे डिफ्रॅक्शन पॅटर्न आपण दाखवले. तर ह्या ऑब्जेक्टचे डिफ्रॅक्शन पॅटर्न इथं पण ॲनिमेशनमध्ये सेम आहे. हे दोन ऑब्जेक्टपासून आलेले रेज आहेत, हे असे लॉंग डिस्टन्सचे ऑब्जेक्टचे रेज इथं ह्या टेलिस्कोपमध्ये इन्सिडेंट होतात आणि हे रेज आहेत हे रिफ्रॅक्ट होऊन आपल्या इथं ए डॅश बी डॅश ह्या दोन आय डॅश ह्या इमेज मिळाल्यात आणि ह्यांचे डिफ्रॅक्शन पॅटर्न जे हे दाखवले आपण इथं डिफ्रॅक्शन पॅटर्न ए आणि बी ऑब्जेक्टचे. त्यामधलं जे फर्स्ट डार्क रेंज आहे त्याचं पाथ डिफरन्स हा 1.22 लॅम्बडा येतो आणि हा पाथ डिफरन्स आपण इफ डी इज द ॲपर्चर ऑफ द टेलिस्कोप, डायमीटर ए बी ऑफ ऑब्जेक्टिव्ह ही ए बी जी डायमीटर आहे ना, ह्याला ॲपर्चरला डायमीटर डी म्हणलं कॅपिटल डी ह्या ए बीच्या ह्या लेन्सचा. तर पाथ डिफरन्स जे आहे बी आय मायनस ए आय डॅश, बी आय डॅश. आता बीपासून आय डॅशपर्यंत आणि ए पासून आय डॅशपर्यंतचा हा जे दोन्ही अंतर आहे ह्यामधला डिफरन्स आहे, हा डिफरन्स डी इंटू थीटा येतं लिमिट ऑफ रेझोल्युशन आणि डायमीटर ॲपर्चर. तर हा आपण पाथ डिफरन्स इक्वेट केला 1.22 लॅम्बडाला. तर रिअरेंज केल्यानंतर थीटा इक्वल टू 1.22 लॅम्बडा बाय डी हे लिमिट ऑफ रिझॉल्युशन फॉर टेलिस्कोप येतं. आणि याचा जर रेसिप्रोकल घेतला रिझॉल्विंग पॉवर तर हा रेसिप्रोकल आर रिझॉल्विंग पॉवर फॉर टेलिस्कोप इज रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझॉल्युशन इज इन्वर्टिंग दिस थीटा दॅट इज डी बाय 1.22 lambda. This is the resolving power of telescope and here d is diameter of this aperture and lambda is the wavelength of light used. The same is shown here in this animation as well as in diagram. This is the resolving power of telescope. Next one is radio telescope. Now this radio telescope is wavelengths of radio waves are in meter. आता रेडिओ वेव्ह जे तर रेडिओ वेव्हची वेवलेंथ ही मीटरमध्ये असते. रेडिओ वेव्हची वेवलेंथ ही जास्त असते म्हणून याला आपण यामध्ये रेडिओ वेव्ह जो वापरले म्हणून आपण याला रेडिओ टेलिस्कोप म्हणतो आपण. इफ वी वॉन्ट टू हॅव सेम लिमिट ऑफ रिझोल्युशन सो ॲज दॅट ऑफ द अन ऑप्टिकल टेलिस्कोप द डायमीटर दॅट इज ॲपर्चर ऑफ द रेडिओ टेलिस्कोप शुड बी व्हेरी लार्ज ॲट लिस्ट सम किलोमीटर. म्हणजे आपल्याला जे टेलिस्कोप आहेत ऑप्टिकल टेलिस्कोप म्हणजे लाईटचा यूज करून जे आपण टेलिस्कोप वापरतो ते जे त्यासाठी जर आपण डायमीटर ठेवायचं असेल तर हा डायमीटर तर ह्या रेडिओ टेलिस्कोपसाठी तेवढीच रिझॉल्विंग पॉवर पाहिजे असेल तर हे डायमीटर ह्या टेलिस्कोपचे सेव्हरल किलोमीटरमध्ये होतात. सेव्हरल किलोमीटरमध्ये हे जे डायमीटर आहेत ह्या टेलिस्कोपमध्ये डायग्राममध्ये दाखवले टेलिस्कोप आहे तर हे रेडिओ टेलिस्कोप आहे. ह्या रेडिओ टेलिस्कोपचा डायमीटर जे आहे हा सेव्हरल किलोमीटरमध्ये पाहिजे जर आपल्याला तेवढीच रिझॉल्विंग पॉवर लिमिट ऑफ रिझॉल्युशन ठेवायची असेल तर ॲज दॅट ऑफ दिस ऑप्टिकल टेलिस्कोप. ऑप्टिकल टेलिस्कोप इतकी जर आपण ह्याची लिमिट ऑफ रिझॉल्युशन ठेवायची असेल तर याचा डायमीटर आपला रेडिओ टेलिस्कोपचा सेव्हरल किलोमीटरमध्ये ठेवायला पाहिजे. पण ऑब्वियसली अ सिंगल डिस्क ऑफ सच लार्ज डायमीटर्स इम्प्रॅक्टिकल. इन सच केस arrays of antennas spread over several kilometers are used. आपल्याला एकच एवढ्या सेव्हरल किलोमीटर डायमीटरचा अँटेना फॉर्म करता येत नाही, हे इनप्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल शक्य नाही. म्हणून काय करायचे छोटे छोटे स्मॉल डायमीटरचे असे सेव्हरल किलोमीटर हे अँटेना स्प्रेड केलेले असतात. ॲरेज
Ghent Microwave Radio Telescope GMRT located at Narayangaon near Pune, Maharashtra uses such an array consisting of 30 dishes of 45-meter diameter each spread over 25 km. It is the largest distance between two of its antenna. तर हा रेडिओ टेलिस्कोप हा इंडियामध्ये नारायणगाव जे आहे नारायणगाव नियर पुणे महाराष्ट्र इथं आहे आणि हा जे आहे याच्या 30 डिश आहेत छोटे छोटे डिश जे आहेत जसं आपला डिश अँटेना असतो तसे डिश अँटेनाचे काही डिश असतात. हे डिश आहेत हे 45 मीटर डायमीटरचे आहेत आणि हे 25 किलोमीटर एवढ्या एरियामध्ये स्प्रेड झालेले आहेत. हा रेडिओ टेलिस्कोप आहे GMT टेलिस्कोप GMRT टेलिस्कोप ॲट नारायणगाव पुणे महाराष्ट्र. असे स्मॉल 30 डिशेस आहेत. इन्स्टेड ऑफ constructing one large disk, small disks are formed, dishes are formed, that is 30 dishes of 45 meter diameter and spread over 25 km. 25 किलोमीटर एरियामध्ये हे 30 डिशेस आहेत 45 मीटर डायमीटरच्या. हा रेडिओ टेलिस्कोप आहे GMRT Ghent Microwave Meterwave Radio Telescope. A photograph of 5 GMRT dishes is shown in figure. ह्या 5 डिश आपण इथं फक्त 5 डिश दाखवल्या तशा हे नारायणगावमध्ये ते 30 डिश आहेत. इथं आपण ह्या डायग्राममध्ये 5 डिश दाखवले आहेत. द हायेस्ट अँग्युलर रिझॉल्युशन अचिव्हमेंट रेंजेस फ्रॉम अबाउट 60 आर्क सेकंड, दॅट इज आर्क सेकंड इज 36,000 पार्ट ऑफ द डिग्री. 1 डिग्रीचे 3600 दॅट इज 3600 पार्ट, म्हणजे 1 डिग्रीचा 3600 पार्ट केल्यानंतर त्यातला 1 पार्ट जे आहे एवढे स्मॉल रिझॉल्युशन असते त्याचं. ॲट द लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ 50 मेगाहर्ट्स, याची फ्रिक्वेन्सी आहे लोएस्ट 50 मेगाहर्ट्स टू अबाउट 2 आर्क सेकंड, दॅट इज 1.4 गिगाहर्ट्स. 50 मेगाहर्ट्सपासून याची 1.4 गिगाहर्ट्स एवढी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी या रेडिओ टेलिस्कोपची. आणि आपल्याला आता फोटोग्राफ बघायचा आहे, व्हिडिओ बघायचा आहे. तो व्हिडिओ आहे हा नारायणगाव येथील हा जे टेलिस्कोप आहे जे अशा डिस्क जे आहेत अशा डिस्क 30 डिस्क आहेत 45 मीटर डायमीटरच्या. 25 किलोमीटर एरियामध्ये असे डिस्क जे आहेत ह्या डिस्क असे हे अरेज आहेत ह्या डिस्कचे स्प्रेड केलेले आहेत 25 किलोमीटरमध्ये. 30 डिस्क आहेत असे छोटे छोटे 30 डिस्क आहेत अँटेनाचे. 45 मीटर प्रत्येक अँटेनाचे डायमीटर आहे. असे 30 डिस्क आहेत आणि ह्या 30 डिस्क जे आहेत 45 किलोमीटर जे आहे 25 किलोमीटर एवढ्या एरियामध्ये हा स्प्रेड झालेले आहेत. आणि हा रेडिओ टेलिस्कोप आहे GMRT नारायणगाव नियर पुणे महाराष्ट्र. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.